देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब व राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून अर्धापूर ते तामसा राष्ट्रीय महामार्ग 752 हा रस्ता मंजूर केला आणि रस्त्याचं काम सुद्धा पूर्णत्वास गेलेलं आहे. परंतु लोणारी नदी लोणी खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी लोणारी नदीवर एक पूल बांधण्यात आला. पूल बांधून त्या ठिकाणी लोणारी नगरच्या पुलाला त्या ठिकाणी या कामामध्ये एक बंधाऱ्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी प्रयोजन केलं होतं. त्या बंधाऱ्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. खालचं जमिनीतलं फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे, परंतु गेल्या 1 वर्षापासून त्या बंधाऱ्याचं अर्धवट काम सोडून रुद्राणी कंस्ट्रक्शनने अर्धवट काम त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. लोणी खुर्दी गाव वस्ती 4000 लोकसंख्येची वस्ती आहे आणि या वस्तीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गावातील गंभीर आहे आणि हा प्रश्न सुटण्यासाठी लोणारी नदीखाली जो पूल आहे त्या पुलाखाली राष्ट्रीय महामार्गच्या अंतर्गत त्या ठिकाणी बंधाऱ्याचं काम मंजूर आहे. काम अर्धवट झालेलं आहे, परंतु रुद्राणी कंस्ट्रक्शनच्या अभियंता मान्य श्री जांभळे साहेब व्यवस्थापक आहेत. या नॅशनल हायवेचे श्री हटकर साहेब यांना वारंवार विनंत्या केल्यात, वारंवार निवेदन दिलेत. काल सुद्धा मी तक्रार केलेली आहे की जो लोणी खुर्द येथील लोणारी पुलाच्या खाली जो अर्धवट राहिलेला बंधारा आहे तो पूर्णत्वास न्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये लोणी खुर्द या गावातील हातपंप असतील, विंधन विहिरी असतील, याला कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता भासणार नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा कायमचा मिटणार आहे. परंतु वेळोवेळी तक्रार देऊन कुणीही दखल घेतलेली नाही आणि आमचा 1 वर्षापासून हा बंधाऱ्याचं काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे, जेणेकरून कुठल्याही आम्हाला आज रोजी पिण्याच्या पाण्याचा गावातील प्रश्न गंभीर बनलेला आहे. याच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी, संबंधित रुद्राणी कंस्ट्रक्शननी तात्काळ याची दखल घ्यावी आणि आमचा जो अर्धवट अवस्थेमधला जो बंधारा आहे तो पूर्णत्वास न्यावा. अन्यथा आम्हाला माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलन करण्याची वेळ येईल. याची आपण रुद्राणी कंस्ट्रक्शन व राष्ट्रीय नॅशनल हायवेचे हटकर साहेब यांनी दक्षता घ्यावी. मी कालच मुख्य अभियंता चीफ एक्झिक्युटिव्हला मी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाची आम्ही अशी मागणी सुद्धा केली आहे की जो आमचा गेल्या वर्षापासून अर्धवट राहिलेला बंधारा आहे तो पूर्णत्वास न्यावा आणि आमची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा सोडवावा, ही नम्र विनंती मी या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आणि रुद्राणी कंस्ट्रक्शनला करत आहे.